नमस्कार मित्रांनो, राज्यात 12वी बोर्ड परीक्षेला 10 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असताना कॉपीमुक्त परीक्षा अभियानालाच पहिल्याच दिवशी धक्का बसल्याचे चित्र समोर आले आहे. काही परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना उघडपणे कॉपी पुरवली जात असल्याचे प्रकार सीसीटीव्हीत कैद झाले असून या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी संबंधित परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्याचा गंभीर इशारा दिला आहे. तसेच केंद्र प्रमुख, पर्यवेक्षक आणि दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. एवढंच नाही तर परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वाहतूक सुविधा यांच्यासह सर्व आवश्यक बाबींबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. तरीही कॉपीचे प्रकार उघडकीस आल्याने सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. कॉपी करणाऱ्यांसह केंद्र प्रमुख, पर्यवेक्षक आणि संबंधितांवर कारवाई केली जाईल. नियमांचे पालन न करणाऱ्यांना केंद्रांना पुढे परवानगी दिली जाणार नाही, असा इशारा शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिला आहे. राज्यात 12वीच्या परीक्षा सुरू असून विद्यार्थ्यांना निर्भीडपणे परीक्षेला सामोरे जाण्याचे आवाहन करण्यात आले होते. महसूल, गृह आणि ग्रामविकास विभागाच्या सहकार्याने कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवले जात आहे. मात्र काही ठिकाणी घडलेल्या प्रकारांमुळे या अभियानाच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सर्व केंद्रांना गंभीर इशारा दिला आहे. तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा.